कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जावई बापू, आजवर आम्ही तुमच्याकडे काय मागितलं नाही, आज मागतोय, द्याल का? हे काही विचारणं झालं का? मी फक्त शब्द टाकायचं, सूर्यानं जीवाचं रान करल। आमच्यावर कोणी चाल करून आलं तर तुम्ही काय कराल? त्याला त्याच्या स्वतःच्या पायावर ना चालायच्या लायकीचं ठेवणार नाही। आमच्यावर कोणी हात उघडला तर तुम्ही काय कराल? त्याला जित्ता ठेवणार नाही डॅडी मी। ती आली, कोणीतरी आमच्याच घरात घुसून आम्हाला त्रास देते, त्याचा बंदोबस्त करा। केलाच म्हणून समजा, तो जित्ता राहत नसतो। आजी आजी सांग ना, काय झालंय नक्की? म्हणजे तू तरी सांग काय झालंय। अरे अशुभ, मगाशी बाई आजी बोलली म्हणून मी त्यांच्यासोबत गेलो। मला काय माहित कुठे जायचंय। मी गेल्यावर कळलं की आपल्या जमिनीचा काहीतरी लफडा आहे आणि ते मिशीवाले काका होते। त्यांनी आजीचा खूप अपमान केला आणि मी आजीला इथे घेऊन आलो। जेव्हा मी सूर्याला सगळं सांगितलं तेव्हा कळलं की ते काका तुळजाचे वडील आहेत। एक लफडा झालाय की इथे येण्याआधी मी शिवाला कॉल केला होता आणि हे सगळं घडला प्रकार तिला सांगितला आणि ती तिकडेच गेली। आजी, तुम्ही हे आधी का नाही सांगितलं मला? मी काहीतरी केलं असतं। आशू, आपल्याला तिथे लवकरात लवकर जावं लागेल, नाहीतर सूर्या आणि शिवा एकमेकांचा जीव घेतील। हो, सूर्या डॅडींना खूप मानतो, तेव्हा नंतर त्याच्यासाठी डॅडीच आहेत आणि डॅडींसाठी सूर्या म्हणजे त्यांचं ब्रह्मास्त्र आहे। आमची शिवा काय कमी नाहीये, तिने तिचा तिसरा डोळा उघडला तर समोरचे भस्म होतील। आशू, चल लवकर, आपल्याला निघावं लागेल। आजी येतो मी। मग तर तो झालाच पाहिजे आणि त्यात त्या शिवाचा नाश झाला पाहिजे। आमची जमीन पाहिजे, कळलं ना? जात येत नाही, पण सोड। जताळ नाही सोडला ना तू तर बघ। सोड, सोड त्याला। तुला काय वाटलं, हे सर्कशीतल्या कसरती करून तो आम्हाला घाबरवशील, सही सलामत निघून जाशील? वाघाच्या गुहेतून कोणीच परत जात नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।